सांगोलमधील ड्रीम सिटी म्हणजे प्रत्यक्षात स्वप्नांची नगरी म्हणून ओळखली जाते. येथे राहतात 80 कुटुंब म्हणजे 350 लोकांचं वास्तव्य. 2025-26ची नगरपालिका निवडणूक जिंकणारे नगराध्यक्ष आनंदभाऊ माने व त्यांच्या शिलेदारांचा म्हणजेच नगरसेवकांचा सन्मान ड्रीम सिटीमध्ये करण्यात आला. सोसायटीचे अध्यक्ष मोहन बाबर देशपांडे कुटुंब यांनी सन्मान सोहळ्याचे उत्तम आयोजन केले होते. आनंदभाऊ माने यांची पत्नी राणीताई माने व सौ सावंताई यांचा सन्मान देशपांडे काका कुटुंबाने परंपरागत पद्धतीने साडी, नारळ, पुष्प देऊन केला. यावेळी नूतन नगरसेवक राजाभाऊ मदने, राणीताई माने व सावंताई यांचा सन्मान झाला. तसेच पत्रकारितेचा उत्कृष्ट राज्य पुरस्कार प्राप्त सतीश भाऊ सावंत यांचाही सन्मान करण्यात आला. राजयोग कोऑपरेटिव्ह बँक चेअरमन दिलीप सावंत साहेब व आनंदभाऊ घोंगडे शिवसेना कार्याध्यक्ष व ड्रीम सिटी सोसायटीचे अध्यक्ष मोहन बाबर उत्कृष्ट कार्यशीलता याबद्दल सर्वांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित ड्रीम सिटीचे सी व डी विंगचे सदस्य तसेच सूत्रसंचालन मेटकरी सरांनी केले व हा सन्मान सोहळा उत्तमरित्या पार पडला. त्यामुळे येता जाता माझं आमच्या घरच्यांचं बारीक लक्ष असतंय. झाडं वाढलेत का, स्वच्छता आहे का, लोकांच्या काय अडचणी आहेत का. देशपांडे काकाने सांगितलं की ड्रेनेजचं एक नगराध्यक्षाची निवड आहे 13 तारखेला, ते कार्यक्रम आणि आमच्या पक्षाचे जे निवडून आले त्यांचे सतीश भाऊ आघाडी करायचे सोलापूरला जाऊन. मग 13 तारखेनंतर दुपारचं प्रत्यक्षात येतो, त्याला काय करता येईल बघू. भुयारी गटारची शहरामध्ये योजना चालू आहे. ती पहिला टप्पा रोडच्या या बाजूचा भाग म्हणजे प्रभाग क्रमांक 1चा हा दुसऱ्या टप्प्यामध्ये भुयारी गटार योजनेचा आहे. आणि परवा मुंबईला गेल्यानंतर बापूने दुसऱ्या टप्प्यासाठी 40 कोटी रुपये एकनाथ शिंदे साहेबांना मंजूर करून आणले. आणि त्यांनी बापूने विजयी सभेमध्ये ते सांगितलंय की दुसरा टप्पा लवकरच चालू होईल आणि आपला जो प्रभाग क्रमांक 1 आहे तो दुसऱ्या टप्प्यात आहे आणि त्याचं काम लवकरच चालू करतो. दुसरा विषय हा रस्ता जो तुम्ही सांगितला त्या रस्त्याला सुद्धा आता डांबरी करायचं म्हणजे अशा अडचणी टेक्निकल येतात की कलेक्टर रस्त्याला गटारीला मंजुरी देत नाही. कारण ते म्हणतात 150 कोटी रुपयाची तुम्हाला भुयारी गटार योजना मंजूर आहे, तुमचं भुयारी गटारीचं काम पहिलं पूर्ण करा आणि नंतर रस्त्यासाठी जे निधी येईल मागणी करा आणि ते रस्ते पूर्ण करा. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य का, तुमची जी मागणी आहे या रोडची डांबरीकरण तर ते तुमचा तर सतीश भाऊ आपल्याला करता येणार नाही, तांत्रिक अडचण आहे. आणि त्याला प्रशासकीय मंजुरी देताना कलेक्टर वगैरे देत नसतात सगळ्या अशा तांत्रिक अडचणीमुळं. तर आता 5 वर्ष आपल्याला चांगला कारभार करायचा आहे. तर जे 1 नंबर प्रभागामध्ये आमच्या घरचे निवडून आले राजाभाऊ मध्ये, ते अगदी तुमची 6 महिन्याला मिटिंग घ्यायची यांची, 6 महिन्याला नगरपालिकेतलं कामकाज आपल्या. मी आनंदा माने नगराध्यक्ष, मला शहराचे सगळं नियोजन करावं लागतं. परंतु जे खाली निवडून आले म्हणून या दोघांचं काम आहे की 1 नंबर प्रभागासाठी भावना बांधून कशा पद्धतीनं निधी खेचून घेता येईल आणि 1 नंबर प्रभागामधल्या ड्रीमसाठी जेवढं काय तुम्ही योगदान निधी द्यायचा आहे ते ह्या दोघांनी द्यायचं आहे. आणि त्यांच्यावरती माझं विशेष, कारण मी 1 नंबरमध्ये मागच्या वेळेस नगरसेवक होतो आणि घरचे नगराध्यक्ष होत्या, तर माझं अगदी पूर्ण लक्ष राहील.